हिंगोली पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये अवैध हातभट्टी दारू, गळप विक्री व इतर अवैध दारू विरोधात विशेष मोहीम आयोजन करण्यात आले होते। त्यानुसार 13 जुलै रोजी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हा शाखा, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी, दोयम अधिकारी, स्थानिक गुन्हा शाखाचे दोयम अधिकारी व अंमलदार विशेष पथक यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू, गळप व विक्री व इतर दारू विक्रीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अचानक छापे मारून झडती घेऊन एकूण 32 गुन्हे दाखल करून 32 आरोपींना ताब्यात घेतले व 56,518 रुपयाचा मुद्दामाल जप्त केला। अशाच प्रकारचे नेहमीच कारवाई होत असल्याने अवैध दारू विक्रेत्याचे कंबर मोडलेले आहे। सदर मोहीम ही अजून तीव्र करून अवैध दारू विक्रेत्यासोबत अवैध दारूची वाहतूक करणारे, बेकायदेशीर दारू पुरवठा करणारे याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे। ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।